LIC प्रस्तुत दृष्टिक्षेप 2020। राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज डिजिटल इंडिया 2020 पुरस्कारांचं वितरण। आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत तंत्रज्ञानाचा सहभाग महत्त्वाचा। राष्ट्रपती ऊसासह तृणधान्यापासून पहिल्या जनरेशनच्या इथेनॉलची निर्मिती करण्यासाठी सुधारित इथेनॉल निर्मिती क्षमता असलेल्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। भारताचं सार्वभौमत्व आणि सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या घटना सहन केल्या जाणार नाहीत। सीमांचं रक्षण करण्यासाठी सैन्य दल समर्थ। राजनाथ सिंग। केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेत 2 मुद्द्यांवर सहमती। कायद्यांवरचे आक्षेप आणि हमी भावाबद्दल चर्चा करण्यासाठी 4 जानेवारीला पुन्हा बैठक। ब्रिटनहून भारतात येणाऱ्या विमानांवर घातलेली बंदी 7 जानेवारीपर्यंत कायम ठेवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय। देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 96%वर। नव्या प्रकारच्या कोरोनाचा संसर्ग झालेले 20 रुग्ण विलगीकरणात। राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 94.62%, तर मृत्यूदर 2.56%। आणि काश्मीर खोऱ्यात श्रीनगरजवळ सुरक्षा रक्षकांसोबत आज पहाटे झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार। नमस्कार, 9:30च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। कोविड नंतरच्या काळात आपण आत्मनिर्भर भारताची उभारणी करायचा संकल्प केला आहे। अशावेळी तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरेल असं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे। राष्ट्रपतींच्या हस्ते आज डिजिटल इंडिया 2020 या पुरस्कारांचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वितरण झालं, त्यावेळी ते बोलत होते। या पुरस्कारांचं हे 6वं वर्ष आहे। डिजिटल इंडिया पुरस्कार केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया अंतर्गत जनतेला सक्षम करण्याच्या कटिबद्धतेचं मूर्त रूप आहेत, असं राष्ट्रपती म्हणाले। कोविडच्या काळात जगभरात जवळपास प्रत्येक क्षेत्रात मोठ्या उलथापालथी झाल्या, मात्र भारतानं अलीकडे निर्माण केलेल्या डिजिटल पायाभूत सुविधांमुळेच आपण या काळात जनतेपर्यंत मदत पोहोचवू शकलो। डिजिटल तंत्रज्ञानामुळेच शिक्षण, कार्यालय इतकंच नाही तर न्यायव्यवस्थेपासून आरोग्य सुविधांपर्यंत सगळी क्षेत्र सुरू राहिली असं ते म्हणाले। त्याशिवाय कोविड नियंत्रणासाठी आरोग्य सेतू, टेलिमेडिसिन या माध्यमांकरता डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठा वापर झाला। मात्र आत्मनिर्भर भारताची उभारणी करायची असेल तर देशातल्या सर्व भागात डिजिटल सुविधा पोहोचवून ग्रामीण आणि शहरी भागातली दरी कमी करता येईल। आजही देशातल्या अनेक लोकांपर्यंत या सुविधा पोहोचलेल्या नाहीत, त्या दिशेनं अधिक काम करावं लागेल असंही कोविंद यांनी सांगितलं। राष्ट्रीय डेटा शेअरिंग अँड ॲक्सेसिबिलिटी धोरणात देखील प्रशासन आणि जनतेचा अधिकाधिक डिजिटल सहभाग अपेक्षित आहे। डिजिटल तंत्रज्ञान राबवण्यात भारत आज जगात आघाडीवर आहे, ही अभिमानास्पद गोष्ट आहे असं राष्ट्रपती म्हणाले। डिजिटल इंडियाची संकल्पना पूर्णपणे प्रत्यक्षात उतरवत डिजिटल इंडिया पुरस्कारांची नामांकनांपासून ते अंतिम पुरस्कार सोहळ्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया पहिल्यांदाच ऑनलाईन झाली आहे। इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे ई-प्रशासनात नवसंशोधन आणि सरकारी सेवा वितरण यंत्रणेच्या डिजिटल परिवर्तनाला प्रोत्साहन देण्यासाठी हे द्वैवार्षिक डिजिटल इंडिया पुरस्कार दिले जातात। केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद, सचिव अजय सहानी आणि इतर मान्यवर विविध ठिकाणांहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमाला उपस्थित होते। गुजरातमध्ये राजकोट इथं अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्सची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे। यावेळी गुजरातचे राज्यपाल आचार्य देव, मुख्यमंत्री विजय रुपानी, केंद्रीय आरोग्य मंत्री उपस्थित राहणार आहेत। या प्रकल्पासाठी 201 एकर जागा देण्यात आली आहे। एम्सच्या उभारणीसाठी सुमारे 1195 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून 2022 पर्यंत एम्सच्या या इमारतीचं बांधकाम पूर्ण होणं अपेक्षित आहे। अत्याधुनिक अशा 750 खाटांच्या या रुग्णालयात आयुष विभागासाठी 60 खाटा राखीव ठेवल्या जाणार आहेत। तसंच या रुग्णालय आणि महाविद्यालयात MBBS साठी 125 जागा आणि 60 जागा नर्सिंगसाठी असणार आहेत।
देशात पहिल्या जनरेशनच्या इथेनॉलची निर्मिती क्षमता वाढावी यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं आज इथेनॉल निर्मिती क्षमतेच्या सुधारित योजनेला मंजुरी दिली। या अंतर्गत ऊसासह तांदूळ, गहू, बार्ली, मका, बीट अशा तृणधान्य पिकांपासूनही इथेनॉलची निर्मिती करता येईल। गेल्या 7 वर्षांपासून देशात ऊसाचं आणि साखरेचं अतिरिक्त उत्पादन होत आहे। यंदाही 60 लाख मेट्रिक टन साखरेचं अतिरिक्त उत्पादन झालं आहे। या अतिरिक्त साखरेचा बोजा साखर कारखान्यांवर पडतो, तसंच शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ मिळत नाही हे लक्षात घेता सरकारनं देशात इथेनॉलची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला। या योजनेसाठी नियोजित सुमारे 8,000 कोटींपैकी 4,573 कोटी रुपयांची तरतूद आजच्या बैठकीत करण्यात आली आहे। देशात 1,000 कोटी लिटर इथेनॉलची गरज आहे। या योजनेअंतर्गत 1,750 कोटी लिटर इथेनॉल निर्मितीचं उद्दिष्ट साध्य केलं जाऊ शकेल, असं पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं। या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। की नया निवेश होने से हमारी कैपेसिटी को लगभग 1750 करोड़ लीटर तक ले लिया जाएगा। सरकार ने 8,460 करोड़ रुपया की इंटरेस्ट सबवेंशन स्कीम की जिम्मेवारी लिया है, जिसमें से ऑलरेडी 4,687 करोड़ रुपया ऑलरेडी अप्रूव पिछले दिनों में कर लिया गया था। आज 4,573 रुपया की 4,573 करोड़ रुपीज की आज सैंक्शन माननीय प्रधानमंत्री जी की नेतृत्व में जो आज कैबिनेट बैठी उसने उनको सैंक्शन किया। शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढण्यासाठी या इथेनॉल निर्मिती योजनेचा मोठा उपयोग होऊ शकेल। त्याशिवाय कर्नाटकमधल्या टुमकुर जवळच्या कृष्णापट्टणम इथल्या औद्योगिक पट्ट्याला आणि नोएडा इथल्या बहुपर्यायी वाहतूक केंद्रालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। यासाठी 7,725 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। तसंच यातून 2,86,500 रोजगारांची निर्मिती होण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या पत्रकार परिषदेत दिली। 3 देशांमध्ये भारताचे दूतावास तयार करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली आहे। या अंतर्गत पॅराग्वे, डॉमिनिकन रिपब्लिक आणि इस्टोनिया या देशांमध्ये दूतावास तयार केले जाणार आहेत। भारताचा आत्मसन्मान आणि स्वाभिमानाला धक्का पोहोचवणारी कोणतीही गोष्ट सहन केली जाणार नाही, असं स्पष्ट प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं आहे। राजनाथ सिंग यांनी आज एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली। सर्व विस्तारवादी शक्तींना रोखण्यासाठी भारत सक्षम आहे, असं ते म्हणाले। इंडो और चाइना के बीच जो स्टैंड ऑफ चल रहा था, उसे दूर करने के लिए दोनों देशों के बीच बातचीत का दौर चल रहा था। मिलिट्री लेवल पर भी बातचीत हो रही थी और साथ ही साथ डिप्लोमेटिक लेवल पर भी बातचीत हो रही थी, लेकिन अभी तक कोई कामयाबी मिल नहीं पाई है। अगले राउंड की भी बैठक होगी, क्योंकि हाल में ही अभी WMCC यानी डिप्लोमेटिक लेवल पर बातचीत दोनों देशों के बीच हुई है, लेकिन मिलिट्री लेवल पर बातचीत अगले राउंड में होने वाली है, वो कभी भी हो सकती है, लेकिन अभी तक कोई सार्थक परिणाम नहीं निकला है। स्टेटस को बना हुआ है, यथास्थिति बनी हुई है। देशाच्या सर्व सीमा सुरक्षित असल्याची ग्वाही सुद्धा राजनाथ सिंग यांनी या मुलाखतीत दिली। देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या जवानांचं मनोबल उंचावलं आहे, असं ते म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा कारभार हाती घेतल्यापासून राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य दिलं गेलं, तसंच संरक्षण दलांना जास्तीत जास्त सुविधा पुरवल्या गेल्या, असं त्यांनी सांगितलं। तुम्हें हमारी सरकार बनी है, सुरक्षा हमारी प्राथमिकताओं में नंबर 1 पर रहा है, और हम जितनी अधिक ताकत और सुविधा अपनी जो है डिफेंस फोर्सेस को मुहैया करा सकते हैं, वो हम कराने की अपनी तरफ से कोशिश कर रहे हैं। राजनाथ सिंग यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संबंधित मुद्द्यांवरही भाष्य केलं। जेव्हा जेव्हा देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली, तेव्हा तेव्हा शेतकऱ्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला सावरलं, असं ते म्हणाले। शेतकरी हेच देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत, असंही त्यांनी सांगितलं। शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि आंदोलकांचे प्रतिनिधी यांच्यात आज झालेल्या बैठकीत 4 पैकी 2 मुद्द्यांवर सहमती झाली। शेतकऱ्यांच्या 4 प्रमुख मागण्यांवर आज भर देण्यात आला। त्यापैकी पंजाब आणि हरियाणामध्ये शेतात जाळल्या जाणाऱ्या पिकांच्या अवशेषांमुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत गुन्हेगारी खटला दाखल करू नये, अशी मागणी आंदोलकांनी केली। त्यावर सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं। तसंच प्रस्तावित विद्युत विधेयकात सिंचनावर दिलं जाणारं अनुदान रद्द करू नये, ही शेतकऱ्यांची मागणीही सरकारनं मान्य केली।
त्यामुळे आज 50% सहमती झाली असं कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी सांगितलं. अत्यंत सकारात्मक वातावरणात ही चर्चा झाली असंही त्यांनी सांगितलं. आज की बैठक पूर्व की तरह बहुत अच्छे वातावरण में सौहार्दपूर्ण वातावरण में संपन्न हुई. एजेंडे में 4 पॉइंट थे. 4 में से 2 यानी 50% रजामंदी आज की बैठक में हो गई है और ये बहुत ही सुखद वातावरण में संपन्न हुई और इससे दोनों पक्ष में एक अच्छे प्रकार के माहौल का निर्माण हुआ. आंदोलनातले 2 महत्त्वाचे मुद्दे कृषी कायदे मागे घ्यावे आणि किमान हमीभावासाठी कायदा करावा यावर आजच्या बैठकीत तोडगा निघाला नाही. याबद्दल येत्या 4 जानेवारीला दुपारी 2 वाजता पुढची बैठक होईल असं तोमर यांनी सांगितलं. किमान हमीभाव कायम राहील असा पुनरुच्चार सरकारनं यावेळी केला. कायद्यात शेतकऱ्यांना असलेल्या आक्षेपांवर चर्चा करून ते दूर करण्याचा प्रयत्न करू असंही तोमर म्हणाले. शेतकऱ्यांनी या आंदोलनात शिस्त कायम ठेवल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. दिल्लीत सध्या प्रचंड थंडी असल्यामुळे माणुसकीच्या दृष्टीनं आंदोलनात सहभागी असलेले ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना घरी पाठवावं अशी विनंती तोमर यांनी आंदोलकांना केली. चर्चेची ही 6वी फेरी होती. या बैठकीत शेतकऱ्यांच्या 40 संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सरकारतर्फे कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर, उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि कृषी राज्यमंत्री सोम प्रकाश उपस्थित होते. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं करदात्यांना पुन्हा एकदा दिलासा देत प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची मुदत वाढवली आहे. त्यानुसार लेखा परीक्षणाशिवायची वैयक्तिक करदात्यांची विवरणपत्र 10 जानेवारी 2021 पर्यंत तर लेखा परीक्षणासह कंपन्यांनी भरण्याची विवरणपत्र 15 फेब्रुवारीपर्यंत भरता येतील. आधी ही मुदत उद्या संपणार होती. ब्रिटनमधून भारतात आलेल्या 20 नागरिकांना नव्या कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं आढळलं आहे. या सर्व प्रवाशांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं असून आरोग्य मंत्रालय या नव्या प्रकारच्या कोरोनाचा सामना करण्यासाठी दक्ष आणि सज्ज आहे. या प्रवाशांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांशी संपर्क करून त्यांनाही विलगीकरण कक्षात ठेवलं जात आहे. तसंच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग या संपर्क शोध मोहिमेद्वारे त्यांच्या सहप्रवाशांचा शोध घेणं सुरू आहे. याआधीही इंग्लंडहून भारतात आलेल्या सर्व प्रवाशांची RT-PCR चाचणी अनिवार्य करण्यात आली असून सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्यानंतर लगेचच सरकारनं आवश्यक ती खबरदारी घ्यायला सुरुवात केली. त्यानुसार 23 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून 31 डिसेंबरपर्यंत इंग्लंडहून येणाऱ्या सर्व विमानांवर बंदी घालण्यात आली होती. आता ही बंदी 7 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज ही माहिती दिली. आरोग्य मंत्रालयाच्या शिफारसीवरून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर अत्यंत कठोर नियमावली घालून ही विमान वाहतूक सुरू केली जाईल. त्याची माहिती लवकरच दिली जाईल असंही पुरी यांनी स्पष्ट केलं आहे. कोरोनाच्या नव्या प्रकाराचे रुग्ण आढळत असल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सचिवांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिलं आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कुठेही गर्दी होणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावं. गरज पडल्यास कडक निर्बंध घालावेत असं या पत्रात म्हटलं आहे. कोरोना संसर्ग पसरणार नाही यासाठी विशेष काळजी घ्यावी असंही सचिवांनी म्हटलं आहे. दरम्यान पुण्यात नव्या कोरोना स्ट्रेनचा एकही रुग्ण आढळलेला नसल्याचं पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केलं आहे. देशात आतापर्यंत 98,34,141 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. देशात गेल्या 24 तासात 26,572 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले तर 20,550 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आणि 286 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. देशात उपचाराधीन कोरोना रुग्णांची संख्या आता 2,62,272 इतकी झाली आहे. एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी उपचार घेत असलेल्या रुग्णांची टक्केवारी कमी होऊन 2.56% इतकी झाली आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. तर कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढून आता 95.99% पोहोचलं आहे. देशातली कोरोनामुळे दगावलेल्यांची एकूण संख्या 1,48,439 वर पोहोचली आहे. सध्या देशाचा कोरोना मृत्यूदर 1.45% स्थिर आहे. भारतात कोरोना चाचण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आतापर्यंत 17,09,00,000 जास्त कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 4,913 रुग्ण बरे होऊन घरी परतले, तर 3,537 नवीन रुग्ण आढळले. राज्यात आतापर्यंत 18,24,934 कोरोना रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 94.62% झालं आहे. राज्यात सध्या 53,066 कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. राज्यात गेल्या 24 तासात 70 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. राज्यातला मृत्यूदर सध्या 2.56% इतका आहे. सध्या राज्यात 2,80,682 व्यक्ती गृहविलगीकरणात तर 3,127 जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात कोविड प्रतिबंधित क्षेत्रात लागू असलेले निर्बंध येत्या 31 जानेवारीपर्यंत लागू राहणार आहेत, असं सरकारच्या आदेशात म्हटलं आहे. मिशन बिगिन अंतर्गत राज्यात सुरू करण्यात आलेली कार्यालयं, आस्थापना आणि सर्व व्यवहार सुरू करण्याबाबतच्या आधीच्याच आदेशाला 1 महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. कोविड-19च्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेली टाळेबंदी टप्प्याटप्प्यानं हटवताना राज्य सरकारनं मिशन बिगिन अगेन या अभियानाअंतर्गत वेळोवेळी सूचना जाहीर केल्या. दरम्यान मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातल्या शाळा येत्या 15 जानेवारीपर्यंत बंदच राहणार आहेत. काश्मीर खोऱ्यात श्रीनगर बाहेर होकारसर भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार झाले. आज पहाटे ही चकमक झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. या परिसरात दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर काल संध्याकाळी शोध मोहीम सुरू झाली. एका घरात दहशतवादी लपून बसल्याचं कळल्यावर पोलिसांनी त्यांना शरण येण्याचं आवाहन केलं. मात्र दहशतवाद्यांनी आतून गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर देत पोलिसांनीही गोळीबार केला. ही चकमक रात्रभर सुरू होती. पहाटे हे दहशतवादी मारले गेले. रायगड जिल्ह्यात पेण इथं आज पहाटे एका 3 वर्षांच्या बालिकेवर शारीरिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणातल्या आरोपीला रायगड पोलिसांनी त्वरित ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे. या आरोपीला या आधीही बलात्कार प्रकरणी अटक झाली होती. सध्या तो जामिनावर होता अशी माहिती रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी दिली आहे. या प्रकरणी विशेष तपास पथक नेमण्यात आलं आहे. पालकमंत्री अदिती तटकरे यांनीही कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज या बालिकेच्या कुटुंबियांची भेट घेतली. राज्यात कायद्याचा धाक नसल्यामुळे अशी अमानवी कृत्य होत असून त्याला आळा घालण्यासाठी सरकारनं कठोर पावलं उचलायला हवीत, असं दरेकर यांनी म्हटलं आहे. हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी गृहमंत्र्यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. 2020 हे वर्ष लक्षात राहिलं ते कोरोनाच्या अभूतपूर्व संकटासाठी, पण संकटाच्या या काळातही देशात आणि जगभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. या घडामोडींचा आढावा घेत आहोत दृष्टिक्षेप 2020 या कार्यक्रमातून. LIC प्रस्तुत दृष्टिक्षेप 2020. जब तक दवाई नहीं तब तक ढिलाई नहीं. माझे कुटुंब माझी जबाबदारी. हम भारत को आत्मनिर्भर बनाकर रहे हैं. देश में MSP भी रहेगी और किसानों को कहीं पर भी अपनी उपज बेचने की आजादी भी रहेगी. भारत पूरी दृढ़ता से देश की एक एक इंच जमीन की, देश के स्वाभिमान की रक्षा करे. भारत माता की जय. सियावर रामचंद्र की जय. सिया राम. सीएए पास होने के बाद देश भर में भ्रम फैलाने का काम किया. United States of America, Joe Biden. या वर्षभरातल्या महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेणार आहोत दृष्टिक्षेप 2020 या 6 भागांच्या मालिकेतून. तेव्हा पाहायला विसरू नका. 26 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत रोज रात्री 8:30 ते 9:30 या वेळेत दृष्टिक्षेप 2020 फक्त सह्याद्री वाहिनीवर. प्रस्तुत करता LIC, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी.
नागरिकांनी नवीन वर्ष साधेपणानं साजरं करावं असा पुनरुच्चार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज केला. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल्स, पब आणि उपाहारगृह फक्त उद्या रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहतील. अत्यावश्यक सेवेसाठी नागरिक बाहेर पडू शकतात. तसंच 5 पेक्षा जास्त नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये आणि सरकारनं दिलेल्या सूचनांचं पालन करावं असंही त्यांनी यावेळी सांगितलं. बदलत्या नैसर्गिक चक्राचा परिणाम शेती क्षेत्रावर होत आहे. पावसाचे दिवसही कमी झाले आहेत. यामुळे शेती संकटात आली आहे. शेती क्षेत्रात उद्भवलेली परिस्थिती बदलण्याची क्षमता बांबू लागवडीत आहे असं मत राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केलं. ते आज अहमदनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. कोणत्याही परिस्थितीत बांबूचं उत्पादन घेता येतं म्हणून प्रचंड मोठ्या प्रमाणात आयात होणाऱ्या इंधनाला बांबू लागवडीचा पर्याय हा उत्तम आहे असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारकडून सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. तसंच पॅरिस करार, इंधन आणि हरित ऊर्जा याबाबतही उपस्थितांशी संवाद साधला. राज्यातल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. उमेदवारी अर्ज संगणक प्रणालीद्वारे सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत भरण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगानं दिले होते. मात्र अनेक ठिकाणी गेल्या 2 दिवसांपासून तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याच्या तक्रारी आयोगाकडे आल्या. हे लक्षात घेऊन पारंपरिक ऑफलाईन पद्धतीनं उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंजुरी देण्यात आली. तसंच अर्ज भरण्याची वेळही संध्याकाळी 5:30 पर्यंत वाढवण्यात आली. त्यामुळे आज अनेक ठिकाणी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. अहमदनगर जिल्ह्यात 8,000पेक्षा जास्त उमेदवारी अर्ज भरण्यात आले आहेत. लातूर जिल्ह्यातही आज शेवटच्या दिवशी तहसील कार्यालयांमध्ये अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. ही निवडणूक येत्या 15 जानेवारीला होणार आहे. केंद्र सरकारच्या फेम 2 या योजनेअंतर्गत पुणे महानगर परिवहन महामंडळ वातानुकूलित ऑटो ट्रान्समिशन युक्त 150 ई बसेस भाडेतत्वावर घेत आहे. खासदार गिरीश बापट यांनी आज ही माहिती दिली. पुण्यातल्या स्वारगेट इथं महामंडळानं आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यापैकी 75 बसेस पुढच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात आणि उर्वरित 75 बसेस पुढच्या डिसेंबरमध्ये उपलब्ध होतील असंही त्यांनी सांगितलं. इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहन तंत्रज्ञानाच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि तिची शाश्वत वाढ सुनिश्चित करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं सुरू केलेल्या योजनेअंतर्गत या महामंडळानं 600 इलेक्ट्रिकल बसेस उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे दाखल केला होता. यापैकी 300 बसेस महामंडळाच्या ताफ्यात येणार आहेत. सामान्य नागरिकांना परवडणारी ही ई बस असणार असून या ई बसेसमुळे शहरातली प्रदूषण कमी करण्यासाठी मदत होईल. तसंच महामंडळ अधिक सक्षम होईल असंही बापट यावेळी म्हणाले. देशभरात कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव अजूनही ओसरलेला नसला तरी हळूहळू दैनंदिन व्यवहार टप्प्याटप्प्यानं सुरळीत होत आहेत. अशा वेळी कोरोनापासून बचाव करायचा असेल तर हात स्वच्छ धुणं, परस्परांपासून सुरक्षित अंतर राखणं आणि मास्क व्यवस्थित लावणं या सुरक्षा उपायांचं जबाबदारीनं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे मास्क लावा आणि सुरक्षित राहा. जागतिक महामारी कोविड-19 ज्याच्या विळख्यात संपूर्ण मानवजात सापडली आहे, त्यावर लस किंवा परिणामकारक औषधाचा शोध सुरू आहे. मात्र तोपर्यंत खबरदारी आणि प्रतिबंध हेच उपाय आहेत. आता अनलॉक 5 अंतर्गत संपूर्ण देशात व्यवहार सुरू झाले आहेत. आता आपण अधिक सतर्क राहणं गरजेचं आहे. कोविड-19 ला आळा घालण्यासाठी मास्क हा सर्वात प्रभावी उपाय असल्याचं आढळून आलं आहे. मास्कनं तोंड आणि नाक योग्य पद्धतीनं झाकल्यास कोविड-19च्या प्रसाराला आळा घालायला मदत होते, असं जागतिक आरोग्य संघटना आणि विविध संशोधकांनी म्हटलं आहे. मास्क घातल्यानं आपण स्वतःला आणि आजूबाजूच्या लोकांनाही संरक्षित करतो. कोरोना संक्रमणापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी मास्क वापरण्याबरोबरच तो योग्य पद्धतीनं घालणंही गरजेचं आहे. अनेक जण मास्कनं तोंड आणि नाक योग्य पद्धतीनं झाकत नाही, ज्यामुळे संक्रमणाचा धोका वाढतो. बिना मास्क या फेस कवर के घर से बाहर निकलने की अभी कल्पना करना भी सही नहीं है. चला तर मग डीडी न्यूजच्या मास्क अप इंडिया या विशेष मोहिमेत सहभागी व्हा. कोरोनापासून बचाव करण्याच्या या लढाईत तुम्हीही पुढाकार घ्या. मास्क वापरण्याविषयीचे तुमचे अनुभव फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून आमच्याशी सामायिक करा. मास्क अप इंडिया
डीडी न्यूजच्या माध्यमातून सर्वांना सांगायचं आहे, कोरोनाला हरवायचं आहे, मास्क घालायचा आहे. मास्क अप इंडिया. मास्क अप इंडिया. मास्क अप इंडिया. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी गोव्यात येत्या 16 ते 24 जानेवारी दरम्यान होणार आहे. या 51व्या इफ्फीसाठी प्रसारमाध्यमांची नोंदणी सुरू झाली आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर महोत्सवाचं प्रत्यक्ष वार्तांकन करण्यासाठी अत्यंत मर्यादित स्वरूपात नोंदणी स्वीकारली जाणार आहे. नोंदणीसाठी अर्ज करणाऱ्याचं वय 21 वर्षांपेक्षा जास्त असावं, तसंच इफ्फीसारख्या जागतिक दर्जाच्या चित्रपट महोत्सवांचं वार्तांकन करण्याचा किमान 3 वर्षाचा अनुभव असावा, असे निकष आहेत. पत्र सूचना कार्यालयाच्या प्रधान महासंचालकांनी निश्चित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही आवेदनं मंजूर केली जातील. इफ्फीच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन नोंदणी करता येईल. नोंदणी करण्यासाठीची अंतिम तारीख 10 जानेवारी आहे. पाहुयात हवामान वृत्त. उत्तर भारतात थंडीचा जोर वाढू लागला आहे. अनेक राज्यात थंडीची लाट आली आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये आज बर्फवृष्टी झाली. हिमाचल प्रदेशात 7 शहरांमध्ये 0हून कमी तापमानाची नोंद झाली. उत्तराखंडमध्ये पहाडी भागात राहत असलेल्यांच्या जनजीवनावर परिणाम झाला आहे. राजस्थानमध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी थंडीची लाट होती. येत्या काही दिवसात उत्तर भारतातल्या बहुतांश भागातल्या तापमानाचा पारा 3 ते 5 अंश सेल्सिअसनं घसरण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे. मुंबईसह नजीकच्या परिसरात आजही थंड वातावरण आहे. राज्यात येत्या 36 तासात कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. याच काळात उर्वरित राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पाहूया तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 30, किमान 17. नागपूर 29, 13. पुणे 30, 15. औरंगाबाद 29, 14. नाशिक 30, 12. कोल्हापूर 30, 17. रत्नागिरी 35, 19. सोलापूर 32, 16. आणि अमरावती कमाल 29 आणि किमान 15 अंश सेल्सिअस. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डीडी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता. तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी @DD सह्याद्री न्यूज या ट्विटर हँडलला जरूर फॉलो करा. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज डिजिटल इंडिया 2020 पुरस्कारांचं वितरण. आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत तंत्रज्ञानाचा सहभाग महत्वाचा, राष्ट्रपती. ऊसासह तृणधान्यापासून पहिल्या जनरेशनच्या इथेनॉलची निर्मिती करण्यासाठी सुधारित इथेनॉल निर्मिती क्षमता असलेल्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. भारताचं सार्वभौमत्व आणि सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या घटना सहन केल्या जाणार नाहीत. सीमांचं रक्षण करण्यासाठी सैन्य दल समर्थ, राजनाथ सिंग. केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेत 2 मुद्द्यांवर सहमती. कायद्यांवरचे आक्षेप आणि हमीभावाबद्दल चर्चा करण्यासाठी 4 जानेवारीला पुन्हा बैठक. ब्रिटनहून भारतात येणाऱ्या विमानांवर घातलेली बंदी 7 जानेवारीपर्यंत कायम ठेवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 96%. नव्या प्रकारच्या कोरोनाचा संसर्ग झालेले 20 रुग्ण विलगीकरणात. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 94.62%, तर मृत्यूदर 2.56%. आणि काश्मीर खोऱ्यात श्रीनगरजवळ सुरक्षा रक्षकांसोबत आज पहाटे झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सुरक्षित अंतर राखा, हात स्वच्छ धुवा आणि मास्क व्यवस्थित लावा. नमस्कार.